पंतप्रधान कृषी सिंचन योजना। भारत हा कृषीप्रधान देश आहे असं म्हटलं जातं। मात्र कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस हे आता नेहमीचं चित्र बनलंय। निसर्गाच्या अशा लहरीपणामुळे शेती व्यवसाय हा आव्हानात्मक बनला आहे। अशा स्थितीत शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणली आहे। शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण बनलेली ही योजना आता शेतकऱ्यांना समृद्धीचा मार्गही दाखवत आहे। पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचे प्रमुख उद्दिष्ट क्षेत्रीय स्तरावर सिंचनातील गुंतवणुकीचा अधिकाधिक उपयोग साध्य करणे, लागवडी योग्य क्षेत्राचा खात्रीशीर सिंचनाअंतर्गत विस्तार करणे, पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी शेतातील पाण्याच्या वापराची कार्यक्षमता सुधारणे, तसेच अचूक सिंचन आणि इतर पाणी बचत तंत्रज्ञानाचा अवलंब वाढवणे हेही आहे। याबरोबरच जलाशयांचे पुनर्भरण वाढवणे, शहरांच्या सीमेवरील शेतीसाठी नगरपालिकांच्या सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याच्या शक्यतांचा शोध घेऊन शाश्वत जलसंधारण पद्धती लागू करणे आणि अचूक सिंचन प्रणालीमध्ये अधिक खासगी गुंतवणूक आकर्षित करणे ही उद्दिष्टेही योजनेत समाविष्ट आहेत। सन 2015 मध्ये जलसंपदा मंत्रालयाच्या नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाची AIBP योजना, ग्रामीण विकास मंत्रालयाच्या जमीन संसाधन विभागाचा एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम आणि कृषी विभागाचा शेतीतील पाणी व्यवस्थापन कार्यक्रम यांचे एकत्रीकरण करून एक छत्री योजना म्हणून पंतप्रधान कृषी सिंचन योजना सुरू करण्यात आली। कृषी, जलसंपदा आणि ग्रामीण विकास खात्याच्या वतीने ही योजना राबविण्यात येत आहे। प्रामुख्याने पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्यासाठी शेततळ्यांचे बांधकाम, पाणी साठवण संरचना, छोटे चेक बंधारे आणि पाणी अडवण्यासाठी कंटूर बांध इत्यादी कामे करण्यात येणार आहेत। जलसंपदा विभागाच्या वतीने खात्रीशीर सिंचन स्रोत निर्माण करण्यासाठी कालव्यांचे बांधकाम, उपसा सिंचन तसेच पाणी वितरण प्रणाली विकसित करण्यात येणार आहे। तर कृषी मंत्रालय कार्यक्षम जलवाहतूक आणि अचूक सिंचनासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा उपयुक्त साधने आणि सूक्ष्म सिंचनासाठी संरचनांच्या निर्मितीस प्रोत्साहन देणार आहे। या योजनेची अंमलबजावणी ही राज्यांच्या स्तरावर स्वतंत्र नियोजनाद्वारे होणार आहे। राज्यांना जिल्हा सिंचन योजना म्हणजेच डिस्ट्रिक्ट इरिगेशन प्लॅन आणि राज्य सिंचन योजना म्हणजेच स्टेट इरिगेशन प्लॅन यावर आधारित स्वतःच्या सिंचन विकास योजना तयार करता येतील। पिण्याचे पाणी आणि स्वच्छता, त्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर तसेच मनरेगा आदी जलक्षेत्रातील सर्व उपक्रमांसाठी हे संयुक्त व्यासपीठ असणार आहे। या अंतर्गत प्रकल्पांना मंजुरी, त्यांची अंमलबजावणी आणि देखरेख याचे अधिकार राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीस देण्यात आले आहेत। या योजनेचे नियंत्रण पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली संबंधित मंत्रालयातील केंद्रीय मंत्र्यांसह स्थापन केलेल्या आंतरमंत्रालयीन राष्ट्रीय सुकाणू समितीद्वारे केले जाईल। योजनेची अंमलबजावणी, संसाधनांचे वाटप, आंतरमंत्रीस्तरीय समन्वय, देखरेख आणि कामगिरीचे मूल्यांकन तसेच प्रशासकीय समस्यांचे निराकरण इत्यादींवर देखरेख करण्यासाठी नीती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्रीय कार्यकारी समिती स्थापन केली जाईल। पंतप्रधान कृषी सिंचन योजना ही देशातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व शेतात सिंचनासाठी खात्रीशीर पाणी देण्याची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचे 4 प्रमुख घटक आहेत। AIBP ॲक्सेलरेटेड इरिगेशन बेनिफिट्स प्रोग्राम, जलसंपदा मंत्रालयाच्या नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाच्या वतीने या योजनेअंतर्गत देशातील अशा प्रकल्पांकडे लक्ष दिले जाते जे आर्थिक अडचणींमुळे रखडले आहेत। देशातील राष्ट्रीय प्रकल्पांसह प्रत्येक प्रदेशातील मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्पांना या माध्यमातून अर्थसहाय्य दिले जाते। या योजनेमुळे वर्षानुवर्ष रखडलेले अनेक सिंचन प्रकल्प मार्गी लागले आहेत। हर खेत को पानी अर्थात प्रत्येक शेताला पाणी पुरवणे, शासनाच्या वतीने नवीन जलस्रोत तयार करणे, जलस्रोतांची दुरुस्ती, नूतनीकरण आणि जीर्णोद्धार करणे, पारंपरिक जलस्रोतांची वहन क्षमता मजबूत करणे, पावसाचे पाणी साठवण्यासाठी संरचना तयार करणे, सिंचन स्रोतापासून शेतापर्यंत वितरण जाळे तयार करणे, भूजल विकास आदी कामे केली जातात। पर ड्रॉप मोर क्रॉप, प्रतिथेंब अधिक पीक हे लक्ष्य साध्य करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना सिंचनामध्ये आधुनिक पद्धतींचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते।
राज्य जिल्हा सिंचन आराखडा तयार करणे, वार्षिक कृती आराखड्याला मान्यता, देखरेख तसेच शेतात कार्यक्षम जलवाहतूक, सूक्ष्म सिंचन संरचनांचे बांधकाम, डिझेल, इलेक्ट्रिक, सौर पंपसेट यांसारखी पाणी उचलण्याची साधने यांचा यामध्ये समावेश आहे। याबरोबरच पावसासह उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी आणि सिंचनाची गरज कमी करण्यासाठी पीक संरेखनासह वैज्ञानिक आर्द्रता संवर्धन आणि कृषी विषयक उपायांना चालना देणारे उपक्रमही राबविले जातात। पाणलोट विकास, सिंचन व्यवस्थेची परिणामकारकता वाढवण्यासाठी पाणलोट विकास हा महत्त्वाचा घटक आहे। ग्रामीण विकास मंत्रालयाच्या जमीन संसाधन विभागाच्या वतीने चेक बंधारे, नाला बंधारे, शेततळे, टाक्या इत्यादी पाणी साठवण्यासाठी रचना निर्माण करण्यात येत आहेत। वाहत्या पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याची साठवण, सुधारित माती आणि आर्द्रता संवर्धन, सांडपाणी व्यवस्थापन, रोपवाटिका वाढवणे, वनीकरण, फलोत्पादन, कुरण विकास आदी बाबींचा यामध्ये समावेश आहे। तसेच प्रभावी पर्जन्य व्यवस्थापनासाठी फील्ड बंडिंग, कंटूर बांध, जमीन समतल करणे आदी उपाययोजना करण्यात येत आहेत। थोडक्यात पंतप्रधान कृषी सिंचन योजनेमध्ये शेतीसाठी जलसंपत्तीचा अधिकाधिक उपयोग करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे। याबरोबरच उपलब्ध स्रोतांचा कार्यक्षम उपयोग करून उत्पादन वाढीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळावे याकडे लक्ष देण्यात येत आहे। नुकतीच केंद्र शासनाने या योजनेला मुदतवाढ दिली असून आता सन 2025-26 पर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। शिवाय केंद्र सरकारने या योजनेकरिता 50,000 कोटींची तरतूदही केली आहे। शेतकऱ्यांनी तुषार सिंचन, ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास त्यासाठी 80 ते 90% अनुदान शासनाच्या वतीने दिले जाणार आहे। पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत महाराष्ट्रात खालील प्रकल्प येतात: धोम बलकावडी, कुडाळी, अर्जुना, वांग, गोसी खुर्द, तिल्लारी, अरुणा। बळीराजा जलसंजीवनी योजना, केंद्राच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य शासनाने बळीराजा जलसंजीवनी योजना आणली आहे। सिंचन क्षेत्र वाढविणे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेअंतर्गत निवडलेल्या प्रकल्पांना केंद्राचा 25% तर राज्य सरकारचा 75% निधी मिळणार आहे। बळीराजा जलसंजीवनी योजनेत विदर्भातील 6, मराठवाड्यातील 5 तर उर्वरित 3 अशा राज्यातील एकूण 14 जिल्ह्यांमधील 91 जलसिंचन प्रकल्पांसाठी केंद्र शासनाने 3,831 कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे। यामध्ये विदर्भ व मराठवाडा या आत्महत्याग्रस्त विभागातील 83 लघुपाट बंधारे प्रकल्पांसह 3 मोठे व मध्यम प्रकल्प आणि उत्तर महाराष्ट्रातील 3 व पश्चिम महाराष्ट्रातील 2 प्रकल्पांचा समावेश आहे। राज्य शासनाला आपला निधी उभारण्यासाठी नाबार्डकडून कर्ज घेण्यास केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे। या 91 प्रकल्पांच्या पूर्णत्वानंतर 3,76,915 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे। बळीराजा जलसंजीवनी योजनेनुसार शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रत्यक्ष अनुदान मिळत नसले तरी बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या सिंचन योजना पूर्णत्वाकडे जाणार असल्याने त्या भागातील शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली येणार आहे। त्यामुळे शेतीला हक्काचे पाणी मिळणार असून उत्पादनात वाढ होणार आहे। पंतप्रधान कृषी सिंचन आणि बळीराजा जलसंजीवनी या दोन्ही योजनांमुळे राज्यातील महत्त्वाच्या सिंचन प्रकल्पांना वेग मिळणार आहे। निधीच्या कमतरतेमुळे रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार आहेत। तसेच सिंचन क्षमता वाढवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा यामध्ये समावेश आहे। या योजनांमुळे पर्यावरण संवर्धनास हातभार लागणार आहे। तसेच प्रभावी सिंचन व्यवस्थापन, खात्रीशीर सिंचन आणि जलसंवर्धन यामुळे विदर्भ मराठवाड्यातील सततच्या दुष्काळी परिस्थितीचा कलंक कायमचा पुसण्यास मदत होणार आहे।
गुंजी बॅरेज उपसा सिंचन योजना अकोला, शेळगाव बॅरेज जळगाव, पूर्णा बॅरेज नंबर 2 अकोला, वारखेड लोंढे प्रकल्प जळगाव। या योजनांच्या माध्यमातून राज्यात अधिकाधिक क्षेत्र लागवडीखाली येणार आहे। त्यामुळे कृषी उत्पादनात वाढ होणार असून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे। सिंचन क्षेत्रात क्रांती आणणाऱ्या या योजना शेतकऱ्यांच्या जीवनातही निश्चितच आर्थिक क्रांती घडवतील।